विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार निर्माता पलाश मुच्छल यांचा विवाह वैद्यकीय कारणास्तव स्थगित करण्यात आलाय। स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने हा विवाह स्थगित करण्यात आलाय। त्यांची प्रकृती आता स्थिर असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लग्नाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल अशी माहिती इव्हेंट मॅनेजमेंटचे तोहिन मिश्रा यांनी माध्यमांना दिली आहे। स्मृतीचा विवाह निर्माता संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी आज निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार होता। स्मृती पलाशच्या विवाहाची तयारी गेले काही दिवस सुरू होती। समडोळी रस्त्यावरील असलेल्या फार्म हाऊसवर हा सोहळा रंगणार होता। या विवाहासाठी भारतीय संघातील स्मृतीच्या सहकारी खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयांका पाटील, शेफाली वर्मा, रेणुका सिंग, रिचा घोष या 4 दिवसांपूर्वीच दाखल झाल्या होत्या। गेल्या 3 दिवसांपासून मोठा जल्लोष करण्यात येत होता। आज सायंकाळी 5 नंतर हा विवाह सोहळा रंगणार होता। तत्पूर्वीच तिच्या वडिलांना त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल केलं। इव्हेंटचे मिश्रा म्हणाले, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना हे सकाळी नाश्ता करत असताना त्यांना त्रास जाणवू लागला होता। दुपारनंतर त्यांना अधिक अस्वस्थ जाणवू लागलं, त्यामुळे तातडीने खासगी रुग्णवाहिका बोलवण्यात आली। उपचारासाठी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। स्मृतीचा वडिलांशी खूप लढाय, त्यामुळे त्यांची तब्येत ठीक होईपर्यंत लग्न सोहळा स्थगित करण्याचा निर्णय स्वतः स्मृतीने घेतलाय। स्मृतीचे वडील लवकरच बरे होतील। त्यानंतर लग्नाची तारीख जाहीर केली जाईल असंही त्यांनी सांगितलं। स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्याची गेल्या 4 दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती। तिच्या लग्नासाठी भव्य शामियाना तयार करण्यात आला होता। घोडे पंडितांसह सारी तयारी जवळपास पूर्ण झाली होती। मात्र स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडल्याच्या बातमीनंतर दुपारीच सारा शामियाना उतरवण्यात आलाय। यावेळी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। स्मृतीवर सध्या संकट कोसळलं असल्याने चाहत्यांची मोठी गर्दी फार्म हाऊसवर परिसरात झाली। पोलिसांनी सारी परिस्थिती नियंत्रणात आणली। स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना तातडीने सांगलीतील सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी उपचार करणारे डॉक्टर नमन शहा यांनी पत्रकारांना माहिती दिली। ते म्हणाले, स्मृतीच्या वडिलांना डाव्या बाजूला छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का असल्याची सर्व लक्षणे दिसून आली आहेत। त्यांच्या सर्व चाचण्या सुरू आहेत। डॉक्टर रोहन ठाणेदार यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज करण्यात आली आहे। सध्या परिस्थितीत त्यांची रक्तदाब अधिक झाल्याने हृदयाचे ठोके वाढलेत, परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे। पुढील काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहणार आहेत। गरज भासल्यास अँजिओग्राफी करण्याचा विचार आहे। अनैतिक संबंधातून मिठ्यात एका युवकाचा कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। साई गजानन सदावर्ते असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। सदरची घटना ही साळशिंगे रस्त्यालगत ITI कॉलेज समोर घडली आहे। घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर हा खून अनैतिक संबंधातून केल्याचं निष्पन्न झालं। मिरजेतील अमीर नजीर फौजदार, रौनक सूरज राजपूत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले। साई सदावर्ते हे विटा ते साळशिंगे रस्त्यालगतच्या ITI कॉलेज परिसरात राहतात। आज रात्री सदावर्ते हे रस्त्याने चालत जात असताना मागून 2 दुचाकीवरून बुरखाधारी व्यक्ती आले। त्यातील एकाने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर जोरदार वार केला आणि पळून गेले। 3 ते 4 हल्लेखोर असावेत। त्यांनी चेहऱ्यावर आणि डोक्यावर रुमालासारखं फडकं बांधलं होतं। मृत साई सदावर्ते यांच्या मानेवर पाठीमागून कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करण्यात आला। दरम्यान या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साई सदावर्ते यांना येथील खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं, परंतु 2 तासानंतर मानेवरची जखम खोलवर गेली असल्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव झाला। परिणामी उपचार सुरू असताना मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं असं पोलिसांनी सांगितलं। तसेच हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची माहिती विटा पोलिसांनी दिली। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून दोघांना अटक करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। उरण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दशसूत्री जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलाय। आमची सत्ता आल्यानंतर आम्ही शहरातील नागरिकांना कोणत्या मुख्य 10 सोयी सुविधा उपलब्ध करून देणार आहोत हे सांगणारा आमचा जाहीरनामा आहे। आमच्या सहकाऱ्यांना संधी द्या, मी व माझे सहकारी हा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू अशी ग्वाही आमदार जयंतराव पाटील यांनी दिली आहे। यावेळी शामराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, BA पाटील, भगवान पाटील, खंडेराव जाधव, दादासाहेब पाटील, रोजा किनीकर, कमल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते।
जयंत पाटील म्हणाले, या शहरातील उद्ध्वस्त केलेल्या मूलभूत सोयी सुविधा पुन्हा दुरुस्त करणे हे मोठं आव्हान आहे. पिण्याच्या पाण्याची तसेच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. शहरातील वाहतूक कोंडी हा गंभीर विषय आहे. आम्ही शहरातील मूलभूत सोयी सुविधा दुरुस्त करून प्रशासन पारदर्शी आणि लोकाभिमुख करणार आहोत. शहरातील बेघरांच्या घरकुल योजना मार्गी लावणे, शिक्षणाचा दर्जा वाढवणे तसेच हे शहर पुन्हा राज्यातील एक प्रगत आणि स्वच्छ सुंदर शहर बनवू. आमच्यामध्ये गट तट नाहीत. आमचे कार्यकर्ते एकजिन्सीपणाने काम करत आहेत. मूलभूत व नागरी सुविधा, हरित व स्वच्छ शहर, महिला व युवा सक्षमीकरण, आरोग्यदायी समाज, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कृषी विकास, सर्वसमावेशक विकास, पारदर्शी प्रशासन, स्थानिक उद्योग आणि रोजगार आणि सांस्कृतिक वारसा संरक्षण आणि विकास अशी ही शाश्वत विकासाची दशसूत्री असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महापालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदी असताना देखील व्यापाऱ्यांनी प्लास्टिकची विक्री केल्याने सांगली शहरातील 6 व्यावसायिकांवर 36,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येते. महापालिकेच्या वतीने नो कॉम्प्रोमाइज मोहीम राबवली जाते. स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा उपक्रमांना बळकटीसाठी ही कारवाई केली आहे. केवळ दंडात्मक नसून पर्यावरण सुधारणेसाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली तपासणी मोहीम सुरू आहे. त्यानुसार सांगली शहरात प्लास्टिक विरोधात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 6 व्यावसायिकांना 36,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकूब मद्रासी, स्वच्छता निरीक्षक कर्मचारी प्रणिल माने, गणेश माळी, कोमल कुदळे, धनंजय कांबळे, सौरभ कांबळे, निवास साबळे, किशोर कांबळे, पंकज गोंधळे आदी जण सहभागी झाले. नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये अग्निसुरक्षा जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या वतीने मिरज येथील 200 विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्या नियोजनाखाली मिरज येथील डॉ. बापूजी साळुंके महाविद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांसमोर अग्निसुरक्षेच्या यंत्रांचा वापर, अग्निशमन यंत्र चालवण्याची अचूक पद्धत, प्रत्यक्ष प्रशिक्षण, आपत्कालीन परिस्थितीतील आग लागल्यास तात्काळ काय करावे, स्वतःचा आणि इतरांचा बचाव कसा करावा, सुरक्षित मार्गाने बाहेर पडण्याच्या तंत्राचा अभ्यास आदींची माहिती देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जोखीम ओळखण्याची क्षमता वाढते, आपत्कालीन स्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करते. शाळा, घरे, कार्यालये वा सार्वजनिक ठिकाणी आग लागल्यास जीव आणि मालमत्ता वाचवण्यास मदत करत अग्निसुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून अग्निसुरक्षा नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. नागरी सुरक्षेला प्राधान्य देत अशा प्रकारची प्रात्यक्षिके आणि माहिती सत्रे शहरातील शाळा, महाविद्यालये आणि विविध सार्वजनिक ठिकाणी सातत्याने आयोजित केली जाणार असल्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी सांगितले.